आज आपली पांडुरंगाच्या कृपेने आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली। देव चिठ्ठी निघाल्यानंतर वाडीचा मला फोन आला, म्हणजे तुमची आषाढी एकादशी आहे। तर मला खरंच आनंद झाला। बऱ्याच वर्षापासून मी वाट बघत होतो की मला कधीतरी गावात दोन म्हणजे अन्नदानाची संधी मिळावी। तर देवाच्या कृपेने ही संधी मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी तिथं सोनं केलं। काय असतं, मी तुम्हाला एक अनुभव सांगतो। 2 दिवसापासून माझं सारखं चाललं, आपला कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम आहे। मी सारखे फोन करतो, भाऊ आपला कार्यक्रम आहे, भाऊ आपला कार्यक्रम आहे। आणि देवानं मला असं केलं, तुझा कार्यक्रम आहे का? काल रात्री त्यानं माझी हवाच काढून टाकली देवानं। मी एवढे फोन केले, भाऊ यावर आपला कार्यक्रम आहे, दादा यावर आपला कार्यक्रम आहे। देव म्हणे तुझा कार्यक्रम का, बघतो तुझ्याकडे। रात्री 9 वाजता गाडी पंक्चर केली। 10 वाजता मी गेलो तर मला कुठे सापडे ना पंक्चर काढायला कार। कसं तरी 11 वाजले। सकाळी येतो तर 4 वाजता लाईट चालली गेली, पाणी तापायला काही नाही। देव म्हणे किती फोन केले तू, किती लोकांना सांगलं मी करू राहिलो। हे मी नाही, जेव्हा मी निघाल तेव्हा आपण पवित्र होऊ। तर हा सगळ्यात मोठा संदेश आहे। जेव्हा मी करतो सतीश भाऊ मी करतो, तर याच्यात आपण काय होतो, आपल्या देव बरोबर आपल्याला शिक्षा देतो की हा मी पण आपल्याला घालवायचा असतो। आपलं वारकरी संप्रदाय किंवा भक्त मंडळी काय सांगतात, गुरु काय सांगतात, तुझ्यातला मीपणा निघू दे। तर पुढच्या वेळेपर्यंत माझ्यातला मीपणा निघाव अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं ते मी कधी विसरणार नाही। वायडी खरं तर हे सगळं श्रेय वायडीला आहे, त्यांनी ते नियोजन केलं आणि या सगळ्याच्या कार्यक्रमाचं तो नियोजन करतो ते खरंच कौतुकास्पद आहे। त्यानंतर भजनी मंडळी आहे, आपले वारकरी समजा, ह्या जे मुलं आज हे जे मुलं आहे ना, हे शिकून पुढे मोठे होतात। जेव्हा हे तारुण्यात येतात तेव्हा त्यांना भक्ती मार्ग कळतो। म्हणजे याची सुरुवात आज जरी वाटतं आपल्याला हे लहान मुलांना काय बघायला मिळतं, माझ्या मुली जेव्हा हे बघतात ना त्यांच्यात ते संस्कार येतात। त्यामुळे आपण भक्ती मार्गाकडे मुलांना जेव्हा आता ही पुढची पिढी नक्कीच हे घेऊन जाईल। या मुली दुसरीकडे जातील तर आपल्या गावचं नाव रोशन करणार आहे। म्हणून आपले जे काय भक्ती मार्गाचा हा पंथ आहे हा चालू राहावा। मला खूप आनंद वाटतो की आपल्या गावकऱ्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि मला सहकार्य करते। सरांनी पण हा मला एक सांगायचं आहे, फलके सर माझ्या समोर 2 मुलींचे लेझिम तुटल्या, तर हे पत्रकारासमोर चांगलं नाही बरं, शाळेची लक्षात घ्या। हा तुम्हाला लेझिम बदलावं लागेल आणि त्याचं बिल मला द्यावं लागेल, राईट? बरोबर आहे का फलके सर? तुम्हाला जबाबदारी, ज्या काही लेझिम आहे त्या सगळ्या बदला, तेवढं बिल मला पाठवा, पण टप्प्याटप्प्याने पैसे घ्या। नाही आलीच वेल मी ते देऊन टाकल, पण तेवढं ते कराच, लेझिम वगैरे आणून द्या। धन्यवाद, मला तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आणि तुमचं कृतार्थ आहे। तुमच्या मी सगळ्यांना वंदन करतो आणि मला वारंवार अशी संधी द्यावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद। राधा कृष्ण गोपाळ, राधा कृष्ण गोपाळ, राधा कृष्ण, 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 राधा कृष्ण,
असा ठेका माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिला. असं तरी कुठं माहितीये का, एकदा मुलगा झालं तर कुठं असं माणूस. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. राधा कृष्ण, 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 राधा कृष्ण. या वाह वाह, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पंढरीवर हरिकार श्री ज्ञानदेव, पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. लक्षात घ्या, जसे सतीश भाऊ आता